मरण तेच जन्म अशा विचारांनी प्रेरित झालेला क्रांतिकारक देशभक्त आणि मनावर वर उदार सदैव राज्य करणारे जवान यांना वंदन करून आपल्या 79 स्वातंत्र्य दिनाच्या तिरंगी शुभेच्छा। देश म्हणजे फक्त देश नसतो, देशभक्तांसाठी तो प्राण असतो। देश म्हणजे फक्त देश नसतो, देशभक्तांसाठी तो प्राण असतो। जाजवल्याचा थरार असतो, आत्मनिर्भरता अभिमान असतो। मागेच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला। देश स्वतंत्र होऊन 78 वर्षे उलटली। या कालावधीत भारत देशाने मोठमोठी आव्हाने केलेली आहेत, अवकाशात क्रांती केली आहे। हॉलिवूड चित्रपट निर्मितीच्या खर्चापेक्षाही कमी खर्चात मंगळावर यान पाठवले आहे। चंद्रावर मानवाला पाठवण्याची आपली तयारी सुरू आहे। समुद्रात आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे। जगात महासत्तावरच्या मार्गावर आपण सर्व प्रवास करत आहोत। जळीस्तरी काष्टी पाषाणी डंका आपल्या नावाचा आहे। जळीस्तरी काष्टी पाषाणी डंका आपल्या नावाचा आहे। भारत मातेचा तिरंगा आपला जगात सर्वत्र श्रेष्ठ आहे, जगात सर्वत्र श्रेष्ठ आहे। मला वाटते एवढी प्रगती लोकसंख्येच्या 20% लोकांच्या सहभागाने केली आहे। मग त्यात फक्त आणि फक्त कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक लोकांचा सहभाग होतो। भारत हा तरुण देश, तरुण म्हटलं की उत्साह, उमंग, प्रेरणा, भरारी हे विशेषण लागलेली पिढी। 79 स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आजवरच्या 20% प्रगतीत माझा सहभाग आहे का? असा प्रश्न केल्यावर ज्याचे मन प्रेरित होईल, ज्याच्या मनात काहूर मारेल, ज्याचे हृदय आंदोलित होईल, ज्यांच्या हृदयातून भारत माता की जय ही नाव जोडेल ते खऱ्या अर्थाने 20% आले असे समजावे। मग विचारा स्वतःला प्रश्न आणि ठरवा। मित्र, जर 20% लोक एवढी प्रगती करू शकतात तर 100% लोक देशाला पुढे पोहोचू शकतील। पण आपल्याला काय नाही, एक दिवस तिरंगा स्वतंत्र हे नाव आपण ऐकू, मग बस संपली आपली देशभक्ती। करणार आम्ही काहीच नाही सारा भर बोलल्यावर, करणार आम्ही काहीच नाही सारा भर बोलल्यावर आजचा दिवस अस्वस्थ होईल पुन्हा गाडी वळणावर। मित्रांनो, याला खरे स्वातंत्र्य म्हणायचे का? हेच स्वातंत्र्य क्रांतिवीरांना अभिप्रेत केला तर नाही। जेव्हा जेव्हा जाती धर्माच्या समाजात मी भारतीय आहे अशी ओळख करून देईल, रेल्वे स्टेशन बस स्थानकावर भीक मागणाऱ्या मुलांच्या हातात पाटी पेन्सिल असेल आणि देश मग व्यक्ती ही वृत्ती निर्माण केली जाईल। प्रत्येक घरात स्त्री धर्माचे स्वागत होईल। जात धर्म हे शब्द मातीत गाळले जातील, तेव्हा खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र होईल। आणि हे फक्त योग्य करून योग्य ज्येष्ठ शिक्षणाच्या मार्गदर्शनाने करू शकतात। देश झाला स्वतंत्र आम्हाला नाही उरली सीमा, देश झाला स्वतंत्र आम्हाला नाही उरली सीमा, आम्ही कसे कसे वागू आम्हाला नाही कोणाची कमा। ही विचारसरणी आपण सर्व बदलूया, खरी देशभक्ती समजून घेऊया, देशासाठी काहीतरी करूया, देशाला मोठे होताना पाहूया। जय हिंद, जय भारत।